2022 मध्ये जे टेंडर निघाले होते सिडकोकडून ते मी टेंडर भरून लीगल प्रोसेस करून हे घेतलं, म्हणजे प्लॉट घेतला, त्याचे पैसे वगैरे सगळे दिले. त्याच्यानंतर पैसे दिल्यानंतर माझ्या अलॉट झाले जेव्हा, तेव्हापासून कुठे पण मी गेल्या NOC वगैरेसाठी काय पण पाहिजे, मला CC पाहिजे, तर हे जे अशोक भाऊसाहेब पाटील स्थानिक नगरसेवक आहे त्यांच्याकडे काही ना काही विरोध होता. तिथे मी जिथे गेल्या तिथे ते लोक मला मतलब खूप त्रास दिला, लवकर हे NOC आणि CC वगैरेसाठी त्रास देत होतं पहिल्यापासून. पण मी लीगल जे काही होतं त्याच्याप्रमाणे करून नंतर मला CC भेटलं आणि आतापर्यंत तेच चालू आहे. जिथे मी जातो तिथे त्यांच्या काहीतरी हे त्रास होतं मला. आणि नंतर आता सगळे झाल्यानंतर OC साठी परत ते म्हणजे हे प्रस्ताव आणलं त्यांनी, अशोक भाऊसाहेब पाटील जे आहे आपले स्थानिक नगरसेवक. आणि नंतर त्याच्यासाठी मी इकडे बॉम्बे हायकोर्टला पण गेलं, तिथे रिट पिटिशन दाखल केले आहे आणि आज हे तुम्हाला सांगतो. हे फ्लेमिंगो मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे मॅडम, आणि इकडे सगळे सुविधा होणार आणि सगळे माणसासाठी आहे. म्हणजे ऐरोलीचे कुठल्या गरीब जे काही आहे त्यांना सगळे सुविधा देणार, आपलं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मला हे खूप प्रॉब्लेम असतो की ते पहिल्यापासून त्रास दिला आणि आता सांगतं की नाही हे एक्वायर करायला पाहिजे NMMC ला. एवढा सगळे खर्च केला, मी लोन घेतलं, पैसे टाकले सगळं आणि सगळ्या कंप्लायन्स पूर्ण करून तरी पण ते सांगतं की नाही मला हे एक्वायर करायला पाहिजे हॉस्पिटल NMMC. त्यांच्या आहे, गव्हर्नमेंट आहे बहुतेक असं वाटतं मला, तर मला अजूनपर्यंत दिलंच नाही. अधिकारी असं सांगितलं की तुमच्या आता महासभामध्ये हे झाले आहे, प्रस्ताव आले आहे, त्याच्यामुळे मी आता OC देऊ शकत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला थांबायला पाहिजे. नाही नाही, असं कसं शक्य आहे? मी एक आपल्या माहिती करत सांगतो की मी हे टेंडर म्हणजे ज्या वेळेला सिडकोकडून आम्ही टेंडर काढायच्या अगोदरपासून मागणी करतोय की हा प्लॉट हा नागरिक आरोग्य केंद्रासाठी महापालिकेने ताब्यात घ्यावा. मग महापालिकेने दुर्लक्ष का केलं? आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी सुद्धा या ठिकाणी टाउन प्लॅनिंगला सांगितलं होतं की CC देऊ नका, तरी सुद्धा CC देण्यात आली. आणि या ठिकाणी महापालिकेने ती जागा ताब्यात घ्यावी, महापालिकेने सिडकोकडून ताबा घ्यावा. कारण या गोष्टी करता आज व्हॅक्सिनसाठी नागरिक रबाल्याला लोकांना महिलांना जावं लागतंय, ब्लड चेक असो, अनेक सुविधांच्या पासून आम्हाला या ठिकाणी रबाल्याला जावं लागतंय. त्यामुळं आमची आजही मागणी आणि उद्याही मागणी राहील. मला वैयक्तिक त्या डॉक्टरांशी माझा काही संबंधच नाही ना, मी माझ्या स्वतःसाठी काही करत नाही ना. मला या ऐरोलीमधील असणाऱ्या सर्व माझ्या शहरातील आणि कॉलनीतील लोकांकरता मला त्या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्रासाठी माझी मागणी आहे आणि मी मागणी केलेली आहे. पुढं महापालिका ठरवेल काय करायचं ते, परंतु माझी मागणी आजही आहे आणि उद्याही राहील.